हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? हे बघा, आम्ही आज आलो आहोत गणपतीच्या खरेदीसाठी. हा व्हिडिओ खरं तर 2 दिवसापूर्वीच आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की उद्या गणपती येणार आहे आणि हे अजून खरेदीच करतायत की काय? तर तसं काही नाही आहे. आम्हाला 2 दिवस जरा वेळच मिळाला नाही. त्यामुळे एडिट करायचं राहिलं होतं. त्यामुळे हा आज एडिट करत आहे. तुमची खरेदी झाली का? सांगा मला कमेंटमध्ये हां. आणि सजावटही सांगा झाली असेल तर. आम्ही ह्या दुकानात आलो होतो. इथे खूप सुंदर सुंदर अशा फुलांच्या माळा होत्या, हार होते, खूप सुंदर असे मकरसुद्धा होते. तुम्ही बघा, तुम्हाला पण आवडतील. इथे किती सुंदर आहे बघा ते. आपल्या बायकांना शॉपिंग म्हणजे म्हटलं की खूप आपल्या जवळचा विषय असतो तो. त्यामुळे किती जरी बघितली दुकानं तरी ते मन भरतच नाही. त्यामुळे ते आम्ही बरीच दुकानं फिरून तर आलोच होतो, पण इथेही बराच वेळ गेला आमचा मकर शोधण्यात म्हणा, किंवा काय घ्यावं काय नाही, हे घेऊ की ते घेऊ. आपल्याला बाप्पा सगळ्यांचाच लाडका आहे. गणपती बाप्पा तर सगळ्यांचाच लाडका असतो आपल्या. त्यामुळे आपण बाप्पासाठी काय काय घेऊ आणि काय नको असं आपल्याला होत असतं. मुलांची तेवढीच आतुरता असते की बाप्पासाठी काय आणावं काय नाही, आणि मोठ्यांनाही तेवढीच आतुरता असते की कसं कसं काय काय करावं. चढावर तर सगळ्यांची लागलेलीच असते. ही बघा ना, ही किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची इथे या मकरमध्ये ठेवलेली. जिथे आम्ही हे बघण्यासाठी गेलो होतो तिथे त्यांनी अशी सजावट करून ठेवली होती. हे सूर्यफूल पण बघा किती छान आहे. त्यानंतर आम्ही इथे दुसऱ्या दुकानात जाण्यासाठी निघालो आणि तिथे गेल्यावर आमच्यासोबत खूप मोठी गंमत झाली. बघा, आम्ही ह्या दुकानात शिरलो आतमध्ये आणि बघतच होतो माळा वगैरे की इथे काय आवडतं आहे का आम्हाला. आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या हातात जी मेन पैशाची पिशवी होती ती पिशवीच गायब आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा त्या दुकानातनं निघालो बाहेर आणि पळत त्या दुकानात शिरलो जिथे आम्ही सुरुवातीला गेलो होतो. तिथे गेल्यावर आता विचार केला, म्हटलं गणपती बाप्पाला बहुतेक इथलंच मकर हवं आहे, त्यामुळे आपण इथनं हालायला नको, इथेच काहीतरी सुंदर असं बघू आणि ते आपल्याला बाप्पासाठी घेऊन जाऊ. त्यानंतर आम्ही 1-2 असे कमान बघितल्या. त्याही आम्हाला आवडल्या, पण जी आम्हाला ही फुलं हवी होती, ही फुलं काही त्यांच्याकडे नव्हती आणि ही कमान आम्हाला काही पुरत नव्हती आमच्या बाप्पासाठी. त्यामुळे आम्ही तो विषय तिथेच सोडून दिला. पुन्हा तिथून निघालो. ही त्याच दुकानाची मागची बाजू आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल हे कुठेही फिरतायत. मग इथून आम्ही निघालो पुन्हा आणि पुन्हा त्या दुकानात शिरलो. त्या दुकानात शिरल्यावर हे आम्हाला सुंदर असं मकर आवडलं होतं सगळ्यांनाच. त्यामुळे मग आम्ही ते मकर फायनल केलं. आणि ती मकर नेतानाही आमची इतकी कसरत झाली काय सांगू तुम्हाला. ते रिक्षात बसेना, रिक्षातनं पुन्हा बाहेर काढलं तर पाऊस आला. पाऊस म्हणजे काय म्हणतात ना की जेव्हा येऊ नये तेव्हा तो नेमका येतो, अशी गत झाली होती आमची. मग आम्ही घरी आलो, सजावटीला सुरुवात केली. आधी जेवलो वगैरे, नंतर सजावटीला सुरुवात केली. कारण की जवळजवळ 3 ते 4 तास आम्ही तिथे फिरत होतो एवढ्या एका गोष्टीसाठी, पण तेही मिळताना आम्हाला खूप मुश्किल झाली होती. त्यानंतर आम्ही सुरुवात केली सजावटीला, पण ते मकरही बसेना आमच्याच्यानी. म्हटलं तिथे दुकानात तर इतकं सुंदर दिसत होतं लावलेलं, पण घरी आल्यावर का बसत नाही हेच आम्हाला कळेना. मग आम्ही शेवटी दुकानदारांना पुन्हा फोन केला आणि त्यांना म्हटलं ते मकर काय आहे आमच्याच्यानी बसत नाही आहे, काय प्रॉब्लेम झाला असेल बरं. त्यांनी सांगितलं की तिथे एक तार किंवा काहीतरी फिटिंग करा, पण ते काय जमेना. मग शेवटी आम्ही एक जुगाड केला आणि त्या ह्यानी बाप्पाचं मकर सुंदर असं सजवलेलं आहे. तर ह्याच्यात काही ते दाखवलं नाही आहे शेवटपर्यंत, कारण की आमचं तेव्हा चालूच होतं बसवायचं. त्यामुळे बाकी तुमची सर्वांची झाली आहे का शॉपिंग? आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असतील तर सांगा. आणि गणपती बाप्पाचं आगमन तर होणारच आहे सुंदर अशा प्रकारे. तो व्हिडिओ उद्या किंवा परवा येईल आणि हरतालिकेचाही व्हिडिओ येईल उद्या तुम्हाला. बाकी काय म्हणताय सगळे? आम्ही सुंदर अशी बघा सुरुवात केलेली आहे सजावटीसाठी, पण ह्यात काय पूर्ण झालेलं नाही आहे आमचं. यापुढे तुम्हाला दिसेल की आम्ही कसं डेकोरेशन केलं आहे, पण फायनल लूक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच दिसेल. त्यासाठी तुम्हाला पुढच्या व्लॉगची वाट पाहावी लागेल. तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि
बाप्पासाठी तुम्ही काय तयारी केली आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.